राजकीय बैठकीसाठी दिल्लीत आलो नव्हतो, राज्याच्या विकासासंदर्भातील बैठकीसाठी दिल्लीत आलो होतो. एकनाथ शिंदे यांची दिल्ली दौऱ्यासंदर्भात प्रतिक्रिया. विधान परिषदेचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय. विधान परिषदेच्या महायुतीच्या जागा वाटपावर उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया. तमविया 17 जागांपैकी एकही जागा जिंकणार नाही, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार अजूनही दिल्लीत. काल आणि आजच्या मुक्कामाचं कारण गुलदस्त्यात. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. मुख्यमंत्री फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर. फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत. शिंदेंच्या खेळीला धक्का देण्यासाठीच भाजपची रणनीती सुरू. भाजपकडून बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटील यांची भेट. खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी घेतली भेट. ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू. प्रताप पाटील चिखलीकर यांनी श्रीकांत शिंदेंची घेतली भेट. काल मध्यरात्री दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा. विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाल्याची चिखलीकरांची कबुली. नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, चिखलीकरांची माहिती. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी 11 जणांनी 18 अर्ज घेतले. तर 38 इच्छुकांकडून 58 अर्ज घेण्यात आले. मात्र अद्याप एकही अर्ज दाखल नाही. अर्ज दाखल करण्याबाबत पक्षांची सावध भूमिका असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी मविया नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक. मविया विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार. 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होणार. 30 मे पासून रखरखत्या उन्हात आंतरवाली सराटीतच आमरण उपोषण करणार. उपोषणाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम. सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील. सरकार अन्याय करत आहे म्हणून कठोर भूमिका घेतोय, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. जरांगेंच्या मागण्या चुकीच्या. मनोज जरांगेंच्या मागण्या संविधानानुसार कधीच मान्य होणार नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. तर मराठा समाजाला दिलेलं प्रमाणपत्र खोटं, हाके यांचा आरोप. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंना भेटणार. मराठा समाजाला न्याय मिळवून देणारं अपेक्षित उत्तर मनोज जरांगे यांना मिळेल, प्रसाद लाड यांचं वक्तव्य. मनोज जरांगे यांची उद्या भेट घेणार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर ते सकारात्मक. 2 ते 3 दिवसात काय केलं त्याची कल्पना जरांगेंना देणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. भाजप नगरसेविका प्रीती सातम यांना फोनवरून धमकी. दिंडोशी पोलिसात अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल करणार. सोसायटीत शेळ्यांचा गोठा बांधण्यास त्यांनी विरोध केला होता. मुस्लिमांच्या सणावरून होणारे वाद ही राज्याची संस्कृती नाही. काल राज्यात बकरी ईदवरून दंगल घडवण्याचा प्रयत्न. कुर्बानीवरून झालेल्या तणावावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार 55 रेडे कापणाऱ्यांचाही विरोध केला पाहिजे. बकरा कुर्बानीवरून खासदार राऊत यांचा सरकारवर निशाणा. जनतेनं ठाकरेंच्या शिवसेनेचा बळी देऊन हे सरकार सत्तेत आणलं. जनतेनं मताची सुरी उबाठा गटावर चालवली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. काही जण बकरी ईद प्रकरणी जाणीवपूर्वक राजकारण करतायत. मुस्लिम बांधवांनी मनपा आणि सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करावं. भाजप नेते हाजी अराफत शेख यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन. कल्याणमध्ये एका सोसायटीत बकरा कुर्बानीला मनाई केल्याचा आरोप. सर्वोदय सृष्टी सागर कॉम्प्लेक्समध्ये पोलीस बंदोबस्त. पोलीस आणि केडीएमसीनं मनाई केल्याचा नागरिकांचा आरोप. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर भाजपचं आंदोलन. भाजप नगरसेवक महेश पाटील पोलिसांच्या ताब्यात. दुर्गाडी मंदिरात प्रवेशबंदी लागू केल्यानं हिंदू संघटनांचं आंदोलन. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन. बकरी ईद निमित्तानं किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश नसल्यानं शिवसेना आक्रमक. रस्त्यावर होणाऱ्या नमाज पठणाला शिवसेनेचा विरोध. पुण्यात आज आणि उद्या सारसबाग बंद राहणार. शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यानं सारसबाग बंद. सारसबागेतील मंदिर मात्र दर्शनासाठी सुरू असणार. सारसबाग फक्त हिंदूंसाठी राखीव करण्यात यावी. आनंद दवे यांची मागणी. मंदिर बंद ठेवावं लागतंय. हिंदू सरकार कुणाच्या दहशतीखाली आहे, आनंद दवे यांचा सवाल. पुण्याच्या मनसरमधील हिंदू जन आक्रोश मोर्चा रद्द. दोन्ही समाजातील नेत्यांशी पोलीस प्रशासनानं मध्यस्थी साधल्यानंतर निर्णय. पांडवकालीन बारव शेजारच्या दर्ग्यात नमाज पठण न करण्याचं आवाहन. राज्यात ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी दोनच प्रादेशिक पक्ष. अजित पवारांचा पक्ष हा संपणार हे दुर्दैवानं बोलावं लागतंय, संजय राऊत यांची प्रतिक्रिया. अनेक वर्षांपासून अर्थ खातं राष्ट्रवादीकडे होतं, युगेंद्र पवार यांचं वक्तव्य. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं दिलं पाहिजे, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया.
अजित पवारांच्या अपघाती निधनाला 4 महिने पूर्ण. या निमित्तानं रोहित पवारांकडून भावनिक पोस्ट करत दादांसोबतच्या आठवणींना उजाळा. काही जण तुमच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत असल्याची रोहित पवारांकडून खंत व्यक्त. भाजपकडून 4 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा. पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी केवल सिंह ढिल्लो यांची नियुक्ती. हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती. अभिषेक देबरॉय यांची त्रिपुरा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती. लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार. रमेश चेन्नीथला केरळचे मंत्री झाल्यानं नव्या चेहऱ्याला संधी. सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत. जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार. राज्य बाहेर असल्यानं राज्यपाल कार्यालयाकडे राजीनामा दिला जाणार. ब्रेकफास्ट बैठकीत सिद्धरामय्या यांची घोषणा. सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मात तेढ पसरवणं सुरू. महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरू. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सूचक ट्विट. सत्ताधारी याला खतपाणी घालतायत, राज ठाकरेंचा आरोप. आमच्या शिववाहतूक संघटनेचे 7 लाख टॅक्सी आणि ट्रक चालक जुजबी मराठी बोलतील. भाजप नेते हाजी अराफत यांची प्रतिक्रिया. मुंबईत राहायचं आणि कमवायचं असेल तर मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे. हाजी अराफत शेख यांची प्रतिक्रिया. 4,500 कोटींच्या धान्य वाहतुकीत भुजबळांनी टक्केवारी मागितली. 26 वर्ष वारंवार त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचं काम दिल्याचा आरोप. छगन भुजबळांवर अंजली दमानिया यांचा आरोप. संबंधित कंत्राट रद्द करण्याची दमानियांची सरकारकडे मागणी. अंजली दमानियांचे एमएसआरडीसीचे चेअरमन अमिल कुमार गायकवाड यांच्यावर घोटाळ्याचा आरोप. जादा व्याजदरासाठी नियम धाब्यावर बसवून फसवणूक केल्याचा आरोप. एचडीएफसी बँकेत 45 कोटी ठेवी देऊन आरबीआयची फसवणूक केली. एमएसआरडीसीच्या गायकवाडांची चौकशी करण्याची दमानियांची मागणी. पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं नाव न घेता महेश शिंदे यांना सूचक इशारा. फलटणमध्ये राजेगड सोबत आल्यानं शिवसेनेचाच आमदार होणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केलेली खपवून घेणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं सोलापूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य. पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकीही खपवून घेणार नाही. सामंत यांची प्रतिक्रिया. नसरापूर प्रकरण. आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित. आरोपी विरोधात पुरावे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. आरोपी भीमराव कांबळेला पहिल्यांदा कोर्टात प्रत्यक्ष हजर केलं. पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपींना पैशांचा माज. निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या अग्रवाल कुटुंबावर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची मागणी. विशाल अग्रवाल याला घरात घुसून मारलं पाहिजे. हा सर्व पैशांचा माज. कायद्याचा धाक उरला नाही. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची अग्रवाल कुटुंबाच्या व्हिडिओवरून संतप्त प्रतिक्रिया. विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी. माजी आमदार जगदीश मुळीक यांची मागणी. जामीन मिळाल्यानंतरचं सेलिब्रेशन चुकीचं. पुण्याच्या संस्कृतीला शोभत नाही. मुळीक यांची प्रतिक्रिया. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सीएनजी दरवाढीचा फटका. नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ. लॉकडाऊनसारखे दिवस लवकर येतील. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. महिन्याभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल. पैसे सुरक्षित ठेवा. गुंतवणुकीच्या भानगडीत पडू नका. वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार यांना काँग्रेसचे नगरसेवक सांभाळता आले नाही. नवनाथ बन यांची टीका. लॉकडाऊन देशात नाही तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसला लागणार. बन यांचा विजय वडेट्टीवारांवर निशाणा. व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं वक्तव्य. वाहतूक, शेती, उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. इंधनावरील व्हॅट सरचार्ज तात्काळ रद्द करावा. जयंत पाटलांची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील अद्वैत पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचा फलक. मुंबई गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल वितरणावर मर्यादा. डिझेल संपल्यानं वाहनधारकांना मनस्ताप. परभणीच्या जिंतूरमधील निखिल पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड. पेट्रोल डिझेल सोबतच सीएनजीचा साठाही संपला. सर्वसामान्य आणि वाहनधारकांना फटका. मुंबईच्या सायन कोळीवाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्तानं रोजगार मेळाव्याचं आयोजन. कार्यक्रमाला बीएमसी महापौर रितू तावडे आणि आमदार तमिळसेल्वन उपस्थित. जळगाव जिल्ह्यात मुदत संपलेल्या 791 ग्रामपंचायतींसाठी जुलैमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार. 12 जूनला आरक्षण सोडत 17 जुलैला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार. गाव पातळीवरील राजकारणाला वेग.